करा न्यायनिवाडा. लेखक अज्ञात. अभिवाचन अनुराधा कर्वे. आजोबांनी एकदा आमरस खाण्यासाठी निरखून पारखून आंबे आणले होते. त्याचा अगदी चविष्ट आमरस केला. तो खाताना आजोबा लेकाला म्हणाले, हा आमरस आपण एकट्याने खाण्याऐवजी इतरांना पण थोडा थोडा देऊयात. मुलगा म्हणाला, कशाला? आपण पैसे खर्च केलेत, आपण आमरस बनवलाय, मग इतरांना का द्यायचा? आजोबा म्हणाले, आपण थोडा थोडा जरी आपल्या अवतीभोवतीच्या माणसांना दिला तरी माणसं खुश होतील, सुखदुःखात आपल्यासोबत येतील. याला मानवता म्हणतात. मुलगा म्हणाला, मग आपण काय करायचं? आजोबा म्हणाले, हे बघ, आपण फक्त आमरस देतोय, आंब्याची कोय देत नाही. ती आपण लावूयात, त्याचं झाड होईल, त्याला कैऱ्या येतील, मग त्याचं लोणचं करता येईल, कैऱ्या पिकल्यावर आमरस करता येईल. झाड आपल्याला आणि येणाऱ्या जाणाऱ्याला सावली देईल, माणसं सावलीत बसतील, आपल्याला आशीर्वाद देतील. लेकाने ते ऐकलं. कोय लावली, त्याचं झाड आलं. माणसं येता जाता सावलीत बसू लागली. पक्षी येऊ लागले, झाडावर गाऊ लागले, घरटी करून राहू लागले. कालांतराने दूरदृष्टी असलेले आजोबा गेले. लेक आजोबांचा शब्द आठवत राहिला. त्यांनी झाड जपलं. नुसतंच जपलं नाही तर जीवापाड सांभाळून मोठं केलं. अनेकांना ते झाड म्हणजे आपली माय वाटू लागलं. काही लोक तर त्या झाडाला मातोश्री म्हणू लागले. आता मातोश्रीवर सतत पक्ष्यांचा थवा यायचा. कोणी कैऱ्या खायचा, कोणी सावलीत बसायचा, कोणी त्याच मातोश्रीवरचे आंबे आपल्या घरी घेऊन जायचा, आमरस करायचा. सर्व सुरळीत चाललं होतं. पण अचानक लेकाचं जाणं झालं. झाड माझं म्हणून मग भावकीत आणि घरातच वाद सुरू झाले. जाता जाता या झाडाला सांभाळण्याचे हक्क वडिलांनी आपल्या मुलाला दिले. मुलगा खूपच सरळ स्वभावाचा असल्याने ते झाड सांभाळताना सावलीत येणाऱ्या जाणाऱ्यांना या झाडाचं महत्त्व सांगू लागला. आपण सर्वजण मिळून हे झाड सांभाळून ठेवू असं सर्वांना सांगितल्यावर सर्वजण हो म्हणाले. काही दिवस आनंदात गेले. नंतर मात्र सावलीत बसून त्याच मुलाविरोधात खलबतं करू लागले. आंबे खात खात या झाडावर आमचा पण हक्क आहे, आम्ही पण या झाडाला पाणी घातलं आहे असं म्हणून अधिकार गाजवू लागले. मुलाला तर याचा थांगपत्ताच नव्हता. तो या सर्वांना आपलं समजून शांत राहिला. पण अचानक एक दिवस कळलं, याच झाडाखाली बसणाऱ्यात एक पटाईत लाकूड तोड्या होता. त्याने त्या झाडाच्या अनेक फांद्या तोडून आपल्या वखारीत साठवून ठेवल्या होत्या. एक एक फांदी तुटत होती. झाड मात्र वठून जात होतं. झाडाचे आंबे सावलीत बसणारे घेऊन जायचे आणि यंदा आंबे आलेच नाहीत म्हणून मोकळे व्हायचे. आता तर पूर्ण झाड त्या लाकूड तोड्यानं तोडून नेलं. आता तो त्याच झाडाच्या लाकडाच्या खुर्चीवर बसतो, झाडाच्या गोष्टी सांगतो. आम्ही झाडाची निगा राखली, हे झाड आमचंच होतं, ते ठामपणे सांगत खुर्चीवर बसून झाडाची महती किती आहे याच्या कथा रचून ते ऐकवत राहतो. आता आजोबा गेले, वडील गेले आणि आता झाडसुद्धा गेलं. आता तुम्हीच सांगा, नक्की झाड कुणाचं आणि मालक कुणाला म्हणायचं? करा न्यायनिवाडा.